अनेक मान्यवर या ठिकाणी येत असतात. तर आज सुद्धा आपण एक छानपैकी सत्संग अनुभवणार आहोत. तत्पूर्वी आपण काही मंत्रांचं चॅन्टिंग करणार आहोत. मंत्र चॅन्टिंग हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जे आपण विशिष्ट मंत्र म्हणतो, मंत्रामधून जे व्हायब्रेशन किंवा ज्या ध्वनी लहरी निर्माण होतात त्यातून आपल्या शरीराला आणि मनाला खूप फायदा होत असतो. म्हणून सातत्याने मंत्र चॅन्टिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक मंत्राचे होणारे परिणाम हे पण वेगळेच असतात. त्याच्यामुळे आपण काही मंत्रांचा आज चॅन्टिंग करणार आहोत. सुरुवातीला ओंकार हा जो बीजमंत्र आहे याचं चॅन्टिंग करूया. ओंकाराचं चॅन्टिंग करत असताना उ म याचा आपल्याला उच्चार करायचा आहे. एरवी आपण श्वास घेताना सोडताना 12 ते 15 वेळेला श्वास घेतो, पण ओंकाराचं उच्चारण करत असताना एका मिनिटात फक्त आपल्याला 4 श्वास घ्यायचे. जे 10 मिनिटात श्वास घ्यायचा आणि 10 सेकंदात श्वास घ्यायचा आणि 15 सेकंदात सोडायचा. 5 सेकंदात घ्यायचा आणि 10 सेकंदात सोडायचा. तर 10 सेकंदात सोडत असताना 2 सेकंदात चा उच्चार करायचा, 3 सेकंदात चा उच्चार करायचा आणि 5 सेकंदामध्ये चा उच्चार करत श्वास सोडायचा. असा 15 सेकंदात आपल्याला श्वास घेणं आणि सोडणं ही क्रिया करायची. तर 11 वेळेला आपण ओंकाराचा उच्चार करणार आहोत. हॅलो. या ठिकाणी अधिव्याख्याता आणि अ, तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी या विषयाचे विभाग प्रमुख आहेत. गेल्या 16-17 वर्षापासून वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये ते अध्यापन करतात, व्याख्यान देतात. त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध आहेत, काही पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यांचा खूप अभ्यास आहेत आणि अशा मॅडमचा आज आपल्याला सत्संग लाभतोय. तर गेल्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे अमळनेर झालं होतं, त्या साहित्य संमेलनामध्ये त्यांनी संत साहित्यावर खूप सुंदर असं व्याख्यान दिलं होतं. ते मी गेल्या वर्षी ऐकलं आणि त्याच वेळेस त्यांना बोललो की तुमचा सत्संग ठेवायचा आहे. योगायोगाने खूप दिवसानंतर आज हा योग आलेला आहे. तर मॅडम जॉईन झालेले आहेत. मी मॅडमला विनंती करतो की कृपया आपण आपल्या सत्संगाला सुरुवात करावी. हा, एकच मिनिट सर. हो, हो, हो. अ, हा हा काही जे इच्छुक विद्यार्थी आहेत. ओके, ओके. चालेल, चालेल. हा हा त्यांना थोडंसं 1-2 मिनिटं त्यांना जॉईन व्हायला वेळ लागेल. बरं, बरं, बरं. आपण प्रत्येक वेळेला अनेक क्षेत्रातील मान्य व्यक्तींना बोलवतो आणि त्यांचा सत्संगाचा लाभ घेत असतो. गेल्या 2 आठवड्यात 2 डॉक्टर लोकांचा सत्संग अतिशय सुंदर पद्धतीने झाला. यापूर्वी पण वेगवेगळ्या क्षेत्रातील जे मान्यवर आहेत, त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक आहेत, त्यांचा सत्संग आपण अनुभवला आहे. आणि
आपले योग ब्रह्म ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने आणि आपले पॅरेंट टीचर आदरणीय सुनील गुरुजी, विनीतामा यांच्या प्रेरणेने हा सत्संग अव्याहतपणे चालू आहे. अनेक जणांना याचा लाभ मिळतो. अनेक जण आतुर असतात शनिवारच्या सत्संगासाठी. आणि आज सुद्धा आपल्याला अमृताचा असा अनुभव या व्याख्यानातून मिळणार आहे. मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांना तो आवडेल. निश्चितपणे आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. मॅडमनी अत्यंत कमी वयामध्ये खूप ज्ञान मिळवलेलं आहे आणि अशा मॅडमचा सत्संग आज आपल्याला लाभतोय हे आपलं खरं म्हणजे भाग्य आहे. आजचा दिवस प्रथम दिवस असल्यामुळे थोडा वेळ लागतोय, पण पुढच्या हो याच्यामध्ये आपण अगदीच आपली जी वेळ आहे त्या यांनी आपण सुरुवात करणार आहोत. तर सगळे जर जुळले असतील तर हो मी हो. या ठिकाणी माझ्या याला अम, प्रारंभ करते. मॅडम मी व्हिडिओ 2 मिनिटं फक्त मॅडम व्हिडिओ व्हिडिओ चालू करा. पॉज करणार आहे. व्हिडिओ 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 पॉज चालू करा व्हिडिओ. हो हो, मी सुरू करते व्हिडिओ. एक दोन हो मिनिटं हो. पॉज ठेवते, त्याच्यानंतर मी सुरू करते. ओके अ, ओके. हा 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 हा, फक्त हे प्रथम पहिला दिवस असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वगैरे जे जे इच्छुक आहेत ऐकायला ठीक आपलं आहे ठीक आहे. आजचं, हा हा हा, ते सगळे त्या ठिकाणी हे होत झालेत की एक आपण 2 मिनिटात मी तुम्हाला व्हिडिओ सुरू करून आपण सुरू करूया. चालेल चालेल. हा हा. तुमच्या तुमच्या याच्याविषयी हम्म. हे जे परंपरा आहे किंवा जो तुमचं कुळ आहे याचं म्हणजे तुमच्या प्रवचनाचं मूळ काय आहे, थोडं त्याच्याबद्दल ओके. जर सांगितलं तर मला ठीक आहे ठीक एकंदरीत आहे. एक आढावा घेता आ- येईल जरा. ठीक आहे ओके. तर आपली हा ऋषी संस्कृती विद्या केंद्र ही संस्था आहे. योग ब्रह्म ऋषी प्रभाकर गुरुजी यांनी स्थापन केलेली आणि त्यांनी सिद्ध समाधी योगाचे वर्ग या ठिकाणी पूर्ण जगभरात सुरू केलेले आहेत. तर गुरुजींचं 2014 साली निधन झालं, पण त्यांनी खूप ज्ञान मिळवलेलं आहे. अनेक प्रकारचे वर्ग त्यांनी सुरू केले, योगा प्राणायाम मेडिटेशन, खूप ज्ञान त्यांनी मिळवलेलं आहे. गुरुजी मूळचे बेंगलोरचे होते. गुरुजी एरोनॉटिकल इंजिनियर होते. अमेरिकेत वास्तव्यात असताना त्यांनी ध्यान पद्धतीचा अभ्यास सुरू केला आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी त्यांनी भारतात परत आले. भारतात बंगलोरला भगवान विश्वेश्वरया नावाचे गुरु मिळाले त्यांना. त्या गुरुकडे त्यांनी साधना केली आणि मला सांगायला आनंद वाटेल की आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर आणि ऋषी प्रभाकर गुरुजींनी एकाच वेळेला भगवान विश्वेश्वरया यांच्याकडे साधना केली. साधना पूर्ण झाल्यानंतर गुरुजींनी स्वतः प्रयोग केले. आपल्या ऋषी संस्कृतीचं ज्ञान मिळवलं आणि या ज्ञानाच्या माध्यमातून सिद्ध समाधी योग हा सुंदर वर्ग निर्माण केला. आज संपूर्ण जगभरात हा वर्ग चालू असतो, भारतात आणि भारताबाहेर सुद्धा. या वर्गामुळे अनेक फायदे होतात, अनेक व्याधी नाहीशा जातात, एक एक मानसिक शांतता मिळते. असे जगभरातील लाखो लोकांनी वर्ग करून मानसिक शांततेचा अनुभव घेतलेला आहे. वेगवेगळ्या आजारापासून मुक्ती मिळवलेली आहे. सिद्ध समाधी योगाचे वर्ग छत्रपती संभाजीनगरमध्ये पण चालू आहेत, अव्याहतपणे चालू असतात दर महिन्याला. तसं तेवढाच वर्ग नाही तर लहान मुलांसाठी सुद्धा त्यांनी चिल्ड्रन एस नावाचा वर्ग सुरू केलेला आहे. नंतर अनबॉर्न बेबी पासून तर 5 ते 6 वर्षाच्या मुलांसाठी ISP नावाचा वर्ग, असे वेगवेगळे वर्ग सुरू केलेले आहेत. आणि हे जाळं संपूर्ण जगभर पसरलेलं आहे आणि यामध्ये राहून आम्हाला खूप आनंद मिळतो. आनंदी जीवन कसं जगायचं, सतत आनंदी कसं राहायचं, हे या वर्गापासून आम्ही शिकलोय. गुरुजींनी अनेक उपक्रम सांगितले आणि त्यापैकीच हा एक उपक्रम आहे म्हणजे सत्संग घेणं. तर आपण सुद्धा ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे सत्संग घेत असतो. काही वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबवत असतो आणि त्याच्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो. आणि त्यामुळेच आपण तुम्हाला आमंत्रित केलं आणि सातत्याने दर शनिवारचा हा कोरोना काळापासून हा सत्संग चालू आहे. ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने दर शनिवारी 7 ते 8 ही वेळ असते. यामध्ये अनेक मान्यवर येत असतात आणि त्यांच्या ज्ञानाचा या ठिकाणी माहिती देत असतात लोकांना. तर असा हा वर्ग आहे. तर सिद्ध समाज योग आपले अनेक ठिकाणी आश्रम आहेत, आश्रमात पण वर्ग चालतात. छत्रपती संभाजीनगरला जसा एक आश्रम आहे, पुण्याला आहे,
मुंबईला आहेत, खोपोलीला आहे, असे अनेक ठिकाणी आश्रम आहेत. आश्रमात पण वर्ग चालतात. तर असं आहे. हा, नमस्कार. हो, नमस्कार. हा, सगळ्यांना प्रणाम. हा, सगळ्यांना प्रणाम. आपण आज ज्या विषयावर आपलं मी काय म्हणेल तुमच्या समोर व्यक्त होणार आहे ते सुरू करण्यापूर्वी आपण एक जे गुरुपद आहे, जे गुरु तत्व आहे, त्याला प्रणाम करून आजच्या विवेचनाला आपण प्रारंभ करणार आहोत. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विश्वालाही जे अचाट करून सोडणारा आहे आणि ज्याच्या पासून हे सर्व विश्व उत्पन्न झालेलं आहे, असं गुरुतत्व, त्याला विनम्र प्रणाम करून आजच्या विवेचनाला आपण प्रारंभ करणार आहोत. तर सर्वप्रथम सर्व श्रोतृ वर्गाचं या ठिकाणी मी स्वागत करून तुमच्या समोर जे काही आहे, माझ्याकडे जे काही आहे, आतापर्यंतच्या विवेचनातून, आतापर्यंतच्या चिंतनातून जे काही संपदा, शब्द संपदा भगवत कृपेने, चित शक्तीच्या प्रेरणेने धारण झालेली आहे, ते सगळं तत्व शब्द तुमच्या समोर मी प्रगट करणार आहे. आजच्या आपल्या विवेचनाचा विषय आहे संतांचे आत्मचरित्र. प्रश्न पडतो, प्रश्न साहजिकच पडला असेल की संतांचे आत्मचरित्र म्हणजे काय? संतांचं आत्मचरित्र या विषयातून नेमकं काय प्रतिपादन होणार आहे? तर सर्व जिज्ञासू श्रोतृवर्ग असल्यामुळे आजचं विवेचन हे ज्याप्रमाणे संत किंवा इतर कुठल्याही साहित्याने श्रोतृवर्गाला देवासमान पूजलेला आहे, पण श्रोतृवर्ग जर जिज्ञासू असेल तर अधिकच त्या ठिकाणी त्या विवेचनाला बहार येतो. त्यामुळे आजचा जो श्रोतृवर्ग आहे त्याच्या समोर विषय मांडतानाही तसाच तो उद्बोधनपर असला पाहिजे, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आजच्या विवेचनाचा विषय घेतलेला आहे संतांचे आत्मचरित्र. आणि आपण आजच केवळ या विषयाची पूर्ण एक तासभर विवेचन बघणार नाही आहोत. खूप व्यापक आणि असीम असा हा विषय असल्यामुळे याचे अनेक भाग आपले होणार आहेत. त्यातून संत वाङ्मय आणि तद्विषयानी अनेक तत्वचिंतनात्मक अशी भूमिका त्यातून प्रगट होणार आहे. या एका तासामध्ये आपण अनेक विषय बघणार आहोत, अनेक पदर उलगडणार आहोत. ते करत असताना मूळ ग्रंथ संपदा, त्याचीही चिकित्सा आणि त्याचा आधार असणार आहे. तर संतांचे आत्मचरित्र अशा विषयाला आपण ज्यावेळेला प्रारंभ करतो त्यावेळेला साहजिकच त्यातला शब्द बुचकळ्यात टाकतो किंवा प्रश्न निर्माण करतो, आत्मचरित्र म्हणजे काय? संत हा शब्द आपण सर्वश्रुत आहे. अनेक जन्मापासूनच म्हणा ना की आपण संत हा शब्द अगदी सर्वार्थाने आपल्याला सर्वश्रुत असा आहे. परंतु आत्मचरित्र हा शब्द जो आहे तो जरा नवीन आहे. चरित्र आपण ऐकलेला आहे, पण आत्मचरित्र म्हणजे काय हा शब्द जरा आपल्याला शंकित करणारा आहे. तर चरित्र म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, जो जे जीवन जगलेलं आहे त्या जीवनाचं साफल्य ज्या शब्दांमध्ये प्रगट झालेलं आहे ते संपूर्ण ते शब्द, त्याचं शब्दांकन म्हणजे त्याचं चरित्र होय. मग ते चरित्र ज्या वेळेला त्याला आत्म हा शब्द लागतो म्हणजे काय? तर संत जे असतात ते संत कुठल्याही आसेतू हिमाचल अशा कुठल्याही ठिकाणचे, कुठल्याही काळातले जरी असू देत,
त्यांच्यामधलं जी सत्तत्व आहे, त्यांच्यामधला जो भाव आहे, तो भाव मात्र एकच असतो. त्यांचं चरित्र मात्र एकच असतं. त्यांचं चरित्र म्हणजे आत्मचरित्र. त्यांच्याविषयी त्यांचा जो भाव आहे, जिकडे आपण जसं म्हणू की मातृभाव, जरी स्त्री असो अथवा पुरुष असो, अ, उच्च असो किंवा म्हणजे खूप श्रीमंत घरातली असू देत किंवा अत्यंत दारिद्र्य अवस्थेमध्ये मधली असू देत, भूतकाळातली असू देत किंवा वर्तमान काळातली असू देत, जो मातृभाव आहे तो मातृभाव ज्याच्या किंवा जिच्या ठाई असेल ती माऊली म्हटल्या जाते. म्हणूनच आपण 21 वर्षाच्या त्या मुलाला ज्ञानेश्वर माऊली असं संबोधतो. ज्याप्रमाणे हा मातृभाव आहे, त्याप्रमाणे हा संत भाव ज्याच्या ठाई आहे, तो भाव असणारा, ज्याच्या ठाई हा संत भाव जागृत होतो, उद्दीपित होतो, निर्माण होतो, तो संत ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या काळामध्ये निर्माण झालेत, अवतरित झालेत, त्या संतांचं चरित्र मात्र एकच आहे. त्यांचा जन्म कुठे का असेना, भौतिक किंवा ज्याला आपण म्हणतो सांसारिक प्रापंचिक या भूलोकावर ते आलेत, कोणाच्या तरी पोटी जन्म घेतला, कुठल्या तरी ठिकाणी घेतला, परिस्थिती गरीब होती, श्रीमंत होती, अशा विभिन्न प्रकारे जरी त्यांचं एक कौटुंबिक आणि एक सामाजिक जीवन जरी असलं, तरी सुद्धा त्यांचं आत्मिक आंतरिक जीवन मात्र सगळ्यांचं एक असल्यामुळे त्या आपण आजच्या विषयाला नाव दिलंय, नामाभिधान झालंय संतांचे आत्मचरित्र. हे संतांचे आत्मचरित्र ज्या वेळेला आपण असा शब्द प्रयोग करतो, त्यावेळेला मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की संतांचं आत्मचरित्र हे बघत असताना, संतांचं कार्य बघत असताना, संतांचं विषय किंवा संतांचं जे उपदेश आहे त्याचा अभ्यास करत असताना प्रभावाने किंवा प्रभुत्वाने आपल्याला काय बघावं लागतं, तर आपल्याला त्यांची ते साहित्य आहे त्याचा उलगडा करावा लागतो, त्याचे पदर उलगडावे लागतात. परंतु हे संत साहित्य आपण नेहमी म्हणतो, मग नेमकं संत शब्दाचा अर्थ काय होतो, संत म्हणजे काय, संत म्हणजे काय होत, संत शब्द कुठला अर्थ व्यक्त करतो, तर सत्तत्वाची अनुभूती ज्यांनी प्रत्यक्षपणे घेतलेली आहे. एक डॉक्टर अनुराधा कुलकर्णी यांचा एक ग्रंथ आहे पारमार्थिक शब्दकोश. एक आपलं हे जो आपला हा प्रवास असणार आहे विवेचनाचा, त्यामध्ये सगळे अभ्यासू साधक असल्यामुळे अभ्यासू साधकांना जे जे काही आवश्यक आहे त्या सगळ्या आवश्यकतेची परिपूर्तता आपण या ठिकाणी करणार आहोत, म्हणून मी ग्रंथाचं नाव घेतले आहे. तर त्या ठिकाणी ते काय म्हणत आहेत, अनुराधा कुलकर्णी काय म्हणत आहेत की ज्या ठिकाणी जो शुद्ध अस्तित्वाच्या म्हणजेच आत्मस्वरूपाच्या जाणीवेत अखंड स्थित असतो, तो म्हणजे संत होय. आत्मतत्वाच्या जाणीवेमध्ये प्रत्यक्ष ज्याला आपण काय म्हणतो, प्रत्यक्ष ज्याची जी अनुभूती आहे, प्रत्यक्ष ज्यांनी अनुभूती घेतलेली आहे, मी कोण आहे अशी सोडवणूक ज्याची झालेली आहे, या प्रश्नाची उकल झालेली आहे, तो म्हणजे संत होय. आता स्वतःची जाणीव ज्याला कळलेली आहे, स्वतः कोण आहे असा उलगडा ज्याचा झाला आहे, तो जर संत असेल, तर मग अशा संताचा, अशा व्यक्तीच्या ज्याचा संत भाव उद्दीपित झाला आहे, असा व्यक्ती म्हणजे संत होय. आणि अशा संताच्या साहित्याचा आपण काय करणार आहोत, संताच्या साहित्याचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे आपण केवळ पारायण आपल्याला या ठिकाणी अपेक्षित नाही आहे. म्हणजे आपण संत साहित्याचा अभ्यास करत असताना आपण पारायण हा एक त्याला दुय्यम दर्जा आपण देणार नाही आहोत. पण पारायणाच्या पुढेही नोंदवलेकर महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे आपण आपल्या वडिलांचं पत्र ऐकल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे करतो, त्यांचं म्हणणं आपण ऐकतो, त्याप्रमाणे संतांचं साहित्य वाचल्यानंतर ते साहित्यामध्ये जे जे काही सांगितलं असेल तो उपदेश आपल्या प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करावा.
म्हणजे संत साहित्य जे काही असेल ते संत साहित्य पारायणानंतरची पायरी कोणती आहे? तर संत साहित्य वाचन किंवा पारायणानंतरची पायरी आहे. त्यांनी जे काही सांगितलेलं आहे ते प्रत्यक्ष जीवनामध्ये कसं उतरवता येईल, ते प्रत्यक्ष जीवनामध्ये कसं आणता येईल, व्यवहारामध्ये त्याची परिणती कशी करता येईल, याचा प्रयत्न करणे म्हणजे संत साहित्याचा अभ्यासाची ती फलश्रुती असते. मग संतांचे आत्मचरित्र बघत असताना संत म्हणजे काय, संत नेमकं काय करतात, संतांचं व्यापकत्व कसं आहे, तर या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की संत बहिणाबाई पाठक तुम्हाला माहिती असतील. संत बहिणाबाई म्हणून आपण त्यांना ओळखतो, जे ज्या तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या. त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये खरं तर संत बहिणाबाईंचं तत्वज्ञान जर आपण पाहायला गेलो तर खूप व्यापक आहे. त्यांचं साहित्यही खूप व्यापक आहे. परंतु त्यांच्या साहित्यावर अनेक जणांचं आपण विद्वानांचं म्हणूयात थोडंसं दुर्लक्ष झालंय. त्याचा अभ्यास जसा पाहिजे तसा जशा प्रमाणात झालेला नाही. परंतु त्यांच्या साहित्याचा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यात एक खूप मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे त्यांनी संतांचं वर्णन केलेलं आहे. संत कशा प्रकारचे असतात, संतांचं स्वरूप काय असतं, तर त्यात अनेक अभंग हे संतांचं वर्णन करणारे आहेत, संत चरित्र गाणारे आहेत, संतांचं आत्मचरित्र गाणारे आहेत. तर त्या अभंगामधला एक सुंदर शब्द हे आहे, अभंग आहे. गर्व जयापाशी नाही अणुमात्र. काय म्हणता आहेत बहिणाबाई? गर्व जयापाशी नाही अणुमात्र, सर्वांगे पवित्र संत वृत्ती. तेची एक साधू तारीतील जन, भ्रांतीसी हिरो न ज्ञान देती. अंतर्बाह्य शुद्ध सूर्याची परी, ज्ञान कर्मे करी बाह्यात्कारे. रत्न की कर्पूर शुद्ध अंतर्बाह्य, मनातील गुह्य सांगे जनी. कृपा जयापासी होऊनी आंदण, आनंदी निमग्न सदा राहे. बहिणी म्हणे मनी भूत कृपा पूर्ण, तेची ओळखण संतजना. खूप सुंदर अभंग आहे बहिणाबाईंचा. संत तत्व काय आहे, संताचा भाव काय आहे हे सांगण्यासाठी म्हणून. गर्व जयापासी नाही अणुमात्र. आधुनिक अनेक संत होऊन गेलेले आहेत. अनेक वर्षांपासून आपण संत संत हा शब्द आपल्या कानावर पडतो. म्हणून कसोटीच आहे. ज्याप्रमाणे एखादं तुम्ही सोनाराकडे एखादी वस्तू घेऊन जा, ती सोन्याची आहे की नाही आहे या कसोटीच्या दगडावर तो सोनार घासून बघतो. त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीमध्ये संत तत्व किंवा संत वृत्ती अवतरली आहे की नाही, प्रगट झाली आहे की नाही, याची कसोटी काय आहे, तर तपासण्याची ही पद्धती आहे. गर्व जयापाशी नाही अणुमात्र, सर्वांगे पवित्र संत वृत्ती. अहंकार ज्याच्या ठाई तिळ मात्रही शिल्लक राहिलेला नाही, तिळ मात्रही उरलेला नाही, असा व्यक्ती म्हणजे संत होय. मग गर्व म्हणजे काय? अहंकार. अहंकरोती इति अहंकारः. मी करतो, माझं, मी अमुक, मी तमुक असा भाव ज्याच्या ठाई उरलेला नाही. म्हणजे या विश्वाचा मी एक भाग आहे आणि विश्व चालवणारी जी शक्ती आहे त्या शक्तीनीच मी परिचालित होतो आहे, असा भाव निर्माण होणं म्हणजे गर्वाचा नाश होणं होय. ज्याप्रमाणे आपण जरी शब्दामध्ये म्हणत असलो, बोलताना आपण म्हणतो की सूर्यात म्हणजे प्रकाश येतो आणि अंधार जातो, असं काही येणं जाणं ते नसतं. प्रकाशाचं प्रागट्य म्हणजेच अंधाराचा नाश ज्याप्रमाणे होतो, त्याप्रमाणे विश्वामधली चितशक्ती ओळखून तिच्या शक्तीचा हा जो विलास आहे, हे जे सर्व परिचालन आहे, या विश्वामध्ये जे जे काही घडतंय त्या चितशक्तीच्या किंवा ज्याला कोणी ईश्वर म्हणेल, प्रकृती म्हणेल, कोणी निसर्ग म्हणेल, कोणी त्याला ईश्वर म्हणेल, कोणी परमेश्वर म्हणेल, कोणीही कोणतीही नावं दिली तरी सुद्धा त्या शक्तीद्वारे हे सगळं परिचालित होते आहे, असा भाव ज्याच्या हृदयामध्ये उद्दीपित झालेला आहे,
तिथे गर्व तीळ मात्रही शिल्लक राहत नाही. म्हणजे संत तत्वाच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी कोणता भाव निर्माण होतो? तर संतांच्या ठिकाणी जो भाव निर्माण होतो तो भाव म्हणजे या शक्तीच्या जाणीवेचा. मग ज्या शक्तीला कोणी राम म्हटलेलं आहे, कोणी कृष्ण म्हटलं आहे, कोणी विठ्ठल म्हटलं आहे, कोणी भगवती म्हटलं आहे, कोणी भगवान म्हटलेलं आहे, ती चितशक्ती जी विश्व निर्माण करते आणि विश्व परिचालित करते, त्या शक्तीची प्रत्यक्षपणे जाणीव होऊन तिच्याद्वारेच हे सर्व काही चालते आहे अशी साक्षात अनुभूती, केवळ शब्द नाही बरं का, साक्षात अनुभूती ज्यांची आहे ते म्हणजे संत होय, असं बहिणाबाई या ठिकाणी स्पष्टपणे सांगतायत. म्हणजे आपण जसं विज्ञानामध्ये कोणत्या तरी गोष्टीचा पुरावा देतो, आपल्याला आधार लागतो, त्याप्रमाणे संत तत्व ओळखण्यासाठी संत बहिणाबाईंच्या अभंगाचा आपण हा आधार घेतो आहे. त्यातले महत्वाचे शब्द जे आहेत, महत्वाचा उपदेश जो आहे तो म्हणजे संतांच्या ठाई गर्वाचं नास्तित्व, गर्वाचा लवलेशही ज्या ठिकाणी नाही तेच म्हणजे संत तत्व होय. मग त्यानंतर काय म्हणत आहेत बहिणाबाई? साधू तारितील जन, भगवद्गीतेमध्ये यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनाम, असा एक श्लोक आहे. परित्राणाय साधूनाम, साधूनाम साधूंचं परित्राण करण्यासाठी, साधूंना तारण्यासाठी, परित्राण सर्व बाजूंनी, हा उपसर्ग काय सांगतो तर सर्व बाजूंनी, तर सर्व बाजूंनी तारण्यासाठी म्हणून. आणि कोणाला तारण्यासाठी? मनुष्यांना नाही, सामान्य लोकांना नाही. म्हणजे सामान्य म्हणजे काय? जे साधू आहेत, ज्यांना समाजाविषयी कळवळा आहे. म्हणजे त्या ठिकाणी परित्राणाय मनुष्याणाम भगवंतांनी म्हटलेलं नाहीये, कोणीही आला आणि त्याला मी तारून नेईल नाही. जो साधू आहे, जो सज्जन आहे, सज्जनची परिसीमा ज्याच्या ठाई आहे तो साधू, साधूची परिसीमा ज्याच्या ठाई आहे तो संत. अशी एक ती असेंडिंग प्रोसेस आहे, एक अशी एक साखळी आहे, कशातून काय निर्माण होतं त्याप्रमाणे. तर साधूंच्या रक्षणासाठी मी अवतार घेतो, मी अवतरित होतो. साधूंचं रक्षण, साधू म्हणजे कोण? मग ज्याच्या ठाई थोड्याफार प्रमाणात का होईना भूतांविषयी भूतदया ज्याच्या हृदयामध्ये निर्माण झालेली आहे, दुसऱ्यांच्या दुःखाने जो ज्याच्या हृदयात कळवळा निर्माण होतो, दुसऱ्यांचं सुख बघून ज्याच्या मनामध्ये कधीही असूया निर्माण होत नाही, अनसूया ज्याच्या हृदयात ठाई आहे तो म्हणजे साधू. निर्माण झालेली आहे म्हणजे पूर्ण परिसीमा गाठलेली आहे असं नाही, परंतु दुसऱ्यांचं सुख बघून जो कधीही असूयाग्रस्त होत नाही, त्यासोबतच जो या सर्व समाजाविषयी किंवा जे काही दुःखी कष्टी जन आहेत त्यांच्याविषयी ज्याच्या मनात दयाभाव आहे असा साधू. आणि त्या साधूंना हे संत लोक काय करतात? तारतात. साधूंना संत लोक काय करतात? संत लोक त्यांना संतत्वापर्यंत पोहोचवतात. म्हणजे ज्याप्रमाणे म्हणतो ना आपण की माझा तुम्हाला आवाज येतोय का व्यवस्थित? कारण की ऑनलाईन याच्यामध्ये प्रश्न हो, पडतो. येतोय मॅडम येतोय आवाज. हा, म्हणजे जर क्लिअर येतोय मॅडम. हे जर झालं, पण काय म्हणतो त्याला, मध्ये जर ब्रेक झालं तर मला तुम्ही सांगाल की तुमचा आवाज येत नाही. प्रत्यक्ष तुम्ही बोलून सांगितलं तरी चालेल. ओके. ऑनलाईन हो असल्यामुळे मॅम. हे परत परत चेक करत राहावं लागतं, तोपर्यंत आपल्याला एक सातत्य निर्माण होत नाही. तर समाजाप्रती, समाजामध्ये जे जे काही दुःखी कष्टी जन आहेत त्यांच्याविषयी मनामध्ये दयार्णव निर्माण होणं, आणि त्यासोबतच जे जे काही सुखी म्हणवणारे, समाजामध्ये सुखी म्हणवणारे लोक आहेत त्यांच्याविषयी अधिकच पण काय म्हणू त्याला, कुठल्याही प्रकारची असूया न हृदयामध्ये निर्माण होऊ देता
त्यांचाही सांभाळ करण्याची भावना ज्याच्या हृदयामध्ये निर्माण होते तो साधू. अशा साधूंना बहिणाबाई म्हणतात की अशा साधूंविषयी साधूंना जो तारतो तो संत होय. म्हणजे त्याचा प्रवास तारणं म्हणजे काय? तारणं म्हणजे त्यांना जवळ करणं म्हणजे काय? ज्यांच्या त्यांनी म्हटलेलं नाही आहे की मी श्रीमंतांना जवळ करतो, तर नाही. ज्याच्या हृदयामध्ये असा भाव निर्माण झालेला आहे ते साधू, आणि त्या साधूंना ते तारून नेतात म्हणजे काय? त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात. एखादा थेंब समुद्राला जाऊन जसा भेटायला गेला समुद्राला, तो समुद्र रूपच होऊन जातो. तद्वतच ते साधू ज्या वेळेला संतांच्या संगतीमध्ये जातात, ते संत काय करतात? स्वतः आपले जैसे म्हणजे स्वतः सारखंच ते करून त्या ठिकाणी त्या संत काय करतात? त्या साधूंना स्वतः सारखंच करून सोडतात. त्यांना ज्याप्रमाणे त्या शक्तीची अनुभूती आलेली आहे, त्या ब्रह्मतत्वाची अनुभूती आलेली आहे, त्याच ब्रह्मतत्वाची अनुभूती त्या साधूंना ते करवतात, म्हणून त्यांना ते तारणं म्हणतायत. आणखी संत काय करतात? संतांची ओळख होण्यासाठी म्हणून कसोटीचा दगड कोणता आहे? तर ते काय म्हणतात? अंतर्बाह्य शुद्ध सूर्याची परी. ज्यांचं आचरण हे अंतर्बाह्य शुद्ध असतं. अंतर्बाह्य शुद्ध म्हणजे काय? असे अनेक शब्द असतात की जे आपल्याला काय करतात? अनेक शब्द हे भ्रमित करणारे असतात. आपल्याला अनेक शब्द हे बुचकळ्यात टाकणारे असतात. तर बुचकळ्यात टाकणारे असतात म्हणजे काय? तर आपण धोपट मार्गाने शब्दांचा विचार करतो, पण असं न करता ज्या वेळेला आपण शुद्ध हा शब्द वापरतो, त्यावेळेला एकच कसोटीचा दगड लक्षात ठेवायचा की आपल्या ध्येयाच्या आड येणारं ते सारं अशुद्ध, आणि आपल्या ध्येयाला प्रेरित करणारं, आपल्या ध्येयाकडे घेऊन जाणारं ते म्हणजे शुद्ध होय. मग अंतर्बाह्य शुद्ध असं संतांचं हृदय असतं. मग संतांचं हृदय असतं म्हणजे काय? तर त्यांचा हृदयातून तीळ मात्रही त्यांचं ध्येय ते विसरत नाही. त्यांच्या जीवनाचं ध्येय तर त्यांनी प्राप्त केलेलंच आहे, पण आता जगण्याचं ध्येय जे आहे ते प्राप्त त्यांच्या हृदयातून तीळ मात्रही दूर होत नाही. खरं तर माझं पोट भरल्यानंतर मला स्वयंपाक करण्याची इच्छा होणं म्हणजे माझं तर पोट भरलेलं आहे आता, पण ज्याप्रमाणे घरातली जी गृहिणी आहे ती काय करते? स्वतःचा उपवास असो अथवा नसो, समोरच्याचं म्हणजे घरातल्या कुटुंबातील सदस्यांचं पोट भरण्यासाठी त्यांची आवड निवड लक्षात घेऊन, त्यांचं पथ्यपाणी लक्षात घेऊन ज्याप्रमाणे त्या ठिकाणी स्वयंपाकाची तजवीज करते, त्याप्रमाणे संतांचं असतं की माझ्या जीवनाचं ध्येय जे आहे ते तर मी प्राप्त केलेलं आहे. मनुष्य म्हणून जे काही जन्माला आल्यानंतर प्राप्त करायचं आहे ते ध्येय तर मी प्राप्त केलेलं आहे, परंतु माझ्या जगण्याचं ध्येय जे मला आता मिळालं आहे त्याचा वाटेकरी, ज्याच्यामुळे माझा मनुष्यजन्म सार्थक झाला, त्या मनुष्यजन्माचं सार्थकत्व, त्याची प्राप्ती इतर सामान्य लोकांनाही प्राप्त व्हावी, त्या साधूंना प्राप्त व्हावी, त्यांच्या ध्येयापर्यंत ते पोहोचावे, असं ज्यांचं हृदय आहे ती म्हणजे शुचिता, शुद्धता. ठीक आहे. मग आता त्याच्या समोरचा आणखीन खूप सुंदर कसोटीचा दगड म्हणजे संतत्व ओळखण्याचा, मनातील गुह्य सांगे जनी. काय म्हणत आहेत बहिणाबाई? की जो संत म्हणजे कोण? की मनातील गुह्य सांगे जनी. गुह्य हा शब्द खूप सुंदर आहे. आपण गीतेमध्ये गीतेचा 9वा अध्याय जो आहे, राजविद्या राजगुह्य. हा, तर या ठिकाणी गुह्य म्हणजे काय? गुह्य म्हणजे मराठीत खूप सुंदर शब्द आहे, गुज. काय म्हटलं आहे? गुज. माऊलींच्या हरिपाठामध्ये सुद्धा गुज हा शब्द आहे. तर गुज म्हणजे काय? हृदयामधलं खूप आतमध्ये दडलेलं. गुज हे व्यक्त कुणाकडे होतं? गुजे विण हित कोण सांगे, असं माऊली म्हणतात की हिताच्या गोष्टी गुज असल्याशिवाय, म्हणजे गुज कुठे निर्माण होतं? तर गुज जिकडे जिकडे प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, माया आहे, केवळ त्याच ठिकाणी हे गुज निर्माण होतं, हे गुह्य निर्माण होतं.
ज्या ठिकाणी जिव्हाळा नाही, प्रेम नाही, वात्सल्य नाही, आपुलकी नाही, माया नाही, माया हा शब्द आपण मराठीतला घेतो आहे, माया नाही, त्या ठिकाणी गुज निर्माण होणार नाही. आणि गुज जिथे निर्माण होत नाही तिथे हिताच्या गोष्टी सांगितल्याच जात नाही, त्या व्यक्तच होत नाही. तर बहिणाबाई काय म्हणतायत? बहिणाबाई म्हणतात, मनातील गुह्य सांगे जनी. संत काय करतात? मनातील गुह्य सामान्य लोकांपर्यंत पोहोचवतात. तर हे गुह्य म्हणजे काय याविषयी खूप सुंदर गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये श्लोक आहे. भगवंत काय म्हणतायत? इदं तुते गुह्यतमं परवक्ष्याम्यनसूयवे ज्ञान विज्ञान सहित यज्ञात्वा मोक्षसे शुभात राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमन धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात की गुह्या तर गुह्यतम असं तुला जे काही आहे ते मी आता तुला सांगतो आहे. का बरं भगवंत सांगत आहेत अर्जुनाला? तर अर्जुनाच्या हृदयामध्ये जिज्ञासा निर्माण झाली हा एक भाग, आणि त्यासोबतच जिज्ञासेसोबतच त्याचं भगवंतावर भगवत तत्वाच्या ठिकाणी त्याचं प्रचंड असं प्रेम असल्यामुळे, ज्याप्रमाणे आई बाळाच्या रडण्याने आईला साहजिकच पान्हा फुटतो, तद्वतच भक्ताच्या त्या जिज्ञासेने, भक्ताच्या भक्तीने, भक्ताच्या प्रेमाने भगवंताला जो पान्हा फुटतो आणि त्या स्तनातून ते हित रूपी किंवा गुज रूपी जे काही सांगणं असतं, उपदेश असतो, जो संवाद असतो, तो ते स्तन्य बाहेर पडतं. ज्याप्रमाणे बाळाच्या रडण्याने आईच्या स्तनाला स्तन्याची धार लागते, त्याप्रमाणे भगवंताच्या हृदयातून ते गुह्य बाहेर पडतं. अर्जुनाला ज्याप्रमाणे गुह्यतर असं ज्ञान भगवंतानी प्रदान केलं, तद्वतच संत आपल्या मनातलं गुह्य जे आहे ते गुह्य सहज साहजिक सामान्य लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यांना ते गुह्यतर असं जे काही आहे ते त्या ठिकाणी त्यांना पाचतात. मग हे गुह्यामृत जे आहे हे संत भगवंतापेक्षाही, म्हणजे आपण काय म्हणू, ज्याप्रमाणे आपली आई, हे आईला आपण अत्यंत आई आपली प्रेमानी, अत्यंत आपुलकीनी, जिव्हाळ्यानी, मायेच्या शब्दांनी आपल्याला एखादी गोष्ट समजवते, त्याप्रमाणे संत काय बहिणाबाईंच्या या अभंगाचा आपण या ठिकाणी आधार घेतो आहे. तर आवाज ऐकू येतोय माझा? हो हो मॅडम. मॅम. हा. काय म्हटलंय पुढे? बहिणाबाई काय म्हणतायत? कृपा जयापासी होऊनी आंदण आनंदी निमग्न सदा राहे. हे तर झालं समाजाप्रती, म्हणजे समाजाप्रती म्हणजे गर्व त्याच्याकडे नाही आहे. नंतर समाजाप्रती ज्याच्या हृदयामध्ये दयार्णव आहे, अंतर्बाह्य जे शुद्ध आहेत, त्यासोबतच मनातील गुह्य जे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवित आहेत, त्याच्यासोबत अत्यंत महत्वाचं आहे कृपा जयापासी होऊनी आंदण आनंदी निमग्न सदा राहे. जो आनंदामध्ये कायम निमग्न असतो. आनंद म्हणजे काय? तर आनंद म्हणजे सुख नव्हे, स्वतः माझ्याच मूळ रूपाचं मला दर्शन होणं म्हणजे आनंदात निमग्न राहणं. आपल्याकडे सुख आणि दुःखाच्या विरुद्ध आपण आनंद म्हणतो, तर नाही. आनंदाच्या विरुद्ध असा कोणताच शब्द प्रयोग नाही, विरुद्धार्थी शब्दच नाही मुळात आनंदाच्या. तर सुख याच्या विरोधातला शब्द दुःख.
आनंदाच्या विरोधातला शब्दच नाही. आनंद म्हणजे काय? परिपूर्ण. आनंद हा शब्द परिपूर्ण असा स्वतःच्या मूळ रूपाचा द्योतक आहे. तर आनंद म्हणजे काय? तर आनंद म्हणजे प्रसन्नता. प्रसन्नता कुठली? माझ्याच मूळ स्वरूपाची प्रसन्नता, कुठल्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नसणारी. ज्याला आपण म्हणतो की एखादी गोष्ट मिळाल्यानंतर मी सुखी होईल, माझ्या इच्छा, आकांक्षा, कामना, वासना पूर्ण झाल्यानंतर मग मी सुखी होईल. तर माझ्या आजूबाजूची परिस्थिती काही का असेना, मला अभिप्रेत असणारी असो अथवा नसो, जी कुठलीही विपरीत परिस्थिती माझ्यावर आली, ज्याप्रमाणे गीता म्हणते, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयो. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये कोणतीही विपरीत परिस्थिती आली, परस्पर भिन्न परिस्थिती आली, तरी सुद्धा माझ्या हृदयातला जो भाव आहे, प्रसन्नतेचा भाव आहे, तो तीळ मात्रही न ढळणं म्हणजे माझी वृत्ती आनंदी असणं होय. म्हणजे माझ्या कुठल्याही जीवनामध्ये, माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये, माझ्या जवळच्या दूरच्या कोणत्याही आजूबाजूच्या लोकांमध्ये मला अपेक्षित नसणारी परिस्थिती निर्माण झाली, तरी सुद्धा माझ्या हृदयामध्ये तीळ मात्रही माझा हृदयातली प्रसन्नता न ढळणं म्हणजे आनंदी असणं होय. गोंदवलेकर महाराज नेहमी म्हणायचे की माझी जी आनंद वृत्ती आहे, ती आनंद वृत्तीची कसोटी कधी लागते? एक तर कसोटीचे प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये 3दा येतात. एक तर म्हणजे वृद्धत्व आल्यानंतर, ज्या वेळेला माणसाची शक्ती क्षीण झालेली असते, शरीरातले पूर्ण शक्ती, त्याचे गात्र जे आहेत, अवयव जे आहेत, ते गलित गात्र झालेले असतात. तर त्यावेळेला मी परावलंबी झालेला असतो. परावलंबीच्या त्या अवस्थेमध्ये माझी आनंदाची कसोटी असते. माझी प्रसन्नता जर कायम टिकून राहत असेल, म्हणजे माझ्या कुठल्याही अवस्थेविषयी माझ्या मनामध्ये कुठलीही तक्रारीचा भाव नसेल, म्हणजे माझ्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेला, आणि या आता वृद्धत्वाने मी जर जन्माला आलो आहे, तर मला वृद्धत्व येणारच, आणि वृद्धत्वाने ज्या ज्या गोष्टी घडणार आहेत, त्या जर गोष्टी घडतच असतील, तर माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे तक्रारीचा भाव त्या ठिकाणी जर नसेल, तर ते म्हणजे आनंदाची खूण आहे. हे असंच चालू राहणार आहे, आणि माझ्या हृदयामध्ये तो एक प्रसन्नतेची भावना जर टिकून राहत असेल, तर तो म्हणजे आनंद होय. दुसऱ्या कसोटीचा प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येतो, तो म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू. हा दुसरा कसोटीचा भाव हे आहे, कसोटीचा प्रसंग आहे, की तुमच्या हृदयातला जो प्रसन्नतेची हे आहे, जागा आहे, ती डळमळीत होणं. माझ्या आजूबाजूची जी माझी लोक आहेत, विशेष करून जवळची लोक म्हणजे काय, तर माझे आई वडील, किंवा ज्यांना आपण जन्माला घातला आहे ते, ज्यांनी आपल्याला जन्माला घातला आहे ते, आणि पती किंवा पत्नी, हे अत्यंत जवळचे लोक आहेत. त्यांचा ज्या वेळेला मृत्यू होतो, त्यावेळेला आपलं हृदय हे सोलवटून निघतं. आपल्या हृदयामध्ये एक प्रकारचं नैराश्य निर्माण होतं, एक प्रकारचं नास्तिक्य निर्माण होतं, एक प्रकारची अप्रसन्नता निर्माण होते. मग अशा वेळेला माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनेमध्ये मृत्यू ही सुद्धा एक घटना आहे. असं एक खूप सुंदर हे आहे, की मृत्यू माणसाला दुःख देत नाही. मृत्यू माणसाला कधीच दुःख देत नाही. मृत्यू माणसाच्या मनात कधीच अप्रसन्नता निर्माण करत नाही. त्या ठिकाणी माझा व्यक्तीचा मृत्यू होणं हे माणसाला अप्रसन्न करतं. म्हणजे त्या ठिकाणी जो आपलेपणा आहे, जी आसक्ती आहे, ती आसक्ती माणसाला दुःख देते. शेजारच्या घरामध्ये कोणाचे तरी वडील वारले किंवा आई वारले, तर माझ्या मनामध्ये अत्युच्च कोटीचं दुःख निर्माण नाही होणार. पण माझ्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला की माझ्या मनामध्ये तो भाव, दुःखी कष्टीचा भाव निर्माण होतो. मग अशा वेळेला संत म्हणतात की ते आस्तिक्य आहे, ते आस्तिक्य नष्ट होणं. मग या ठिकाणी कोडगं होणं आहे का? तर नाही. ज्याप्रमाणे जन्माला आल्यानंतर मृत्यू साहजिकच येणार,
या विश्वाचा हा नियम आहे, हा निसर्गाचा नियम आहे, प्रकृतीचा नियम आहे. अशा प्रकारे प्रकृतीच्या नियमामध्ये, या विश्वाच्या परिचालनामध्ये आपण साहजिकच सहभागी होणं आणि कुठल्याही प्रकारची तक्रार न उरणं म्हणजे आनंदाची ती कसोटी होय. त्या ठिकाणी असा भाव ज्या वेळेला निर्माण होतो, की असे तुम्ही अनेक संतांच्या आयुष्यामध्ये प्रसंग ऐकलेले असतील, की जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्यावेळेला त्यांच्या मनात असा भाव निर्माण झाला, की ठीक आहे, पांडुरंगानी ज्याला जन्माला घातलं, पांडुरंग त्याला घेऊन गेला. अशा प्रकारे त्या शक्तीच्या परिचालनामध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार न उरणं म्हणजे तुमची वृत्ती आनंद असणं. म्हणून संत बहिणाबाई म्हणतायत, की आनंदी निमग्नी सदार आहे. म्हणजे तुमच्या बाह्य गोष्टींवर हे विश्व कसं आहे, विश्व बदलणार आहे. विश्वातली घडी ज्या वेळेला सरळ असते, उलटी असते, वेगवेगळ्या प्रकारे प्रसंग निर्माण होतात, घटना घडत असतात. काही माझ्या अपेक्षित असतात, काही अनपेक्षित असतात. परंतु कुठलीही घटना घडली तरीही माझ्या मनाची प्रसन्नता त्या घटनेवर अवलंबून नसणं म्हणजे ती माझी वृत्ती आनंदी असणं होय. मग आता संतांचं कसं असतं, संतांचा मूळ स्वभावच झालेला आहे आनंदी स्वभाव असल्यामुळे आनंदामध्ये ते कायम निमग्न असतात. आणि तिसरा प्रसंग जर कुठला असेल तर तो म्हणजे दारिद्र्याचा. त्यावेळेला माझ्या आनंदाच्या त्या वृत्तीला कसोटी म्हटलेलं आहे. म्हणजे आधी मी म्हंटले तुम्हाला की वार्धक्य, दुसरी कसोटी आहे माझ्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणं, आणि तिसरी कसोटी आहे दारिद्र्य. ज्या वेळेला आपल्याकडे प्रचंड प्रमाणात दारिद्र्य निर्माण होतं, त्यावेळेला सुद्धा या शक्तीवर, या परमेश्वरावर, या प्रकृतीच्या परिचालन जे करता आहे त्याला तुम्ही कुठलंही नाव द्या, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अविश्वास निर्माण न होणं, ती श्रद्धा कायम राहणं म्हणजे आनंदी वृत्तीचं ते लक्षण आहे. कुठल्याही प्रकारे देहदुःख असू दे, त्यासोबतच माझ्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होऊ दे, किंवा माझ्याकडे दारिद्र्य येऊ दे, या सगळ्या ठिकाणी माझ्याकडे कुठल्याही तक्रारीचा भाव नसणं म्हणजे आनंदी असणं. संतांकडे हेच असतं. आनंदी निमग्न सदार आहे म्हणजे काय, कुठल्याही प्रकारे त्यांच्या हृदयामध्ये अप्रसन्नतेची लकीर सुद्धा निर्माण होत नाही. इतका प्रसन्न भाव, प्रसन्नतेची परिसीमा ज्यांनी गाठलेली आहे, असा आनंद दोही आनंदी तरंग, असं ज्या वेळेला तुकाराम महाराज म्हणतात, की मी इतका आनंदामध्ये निमग्न आहे. तुकाराम महाराजांकडे जर बघितलं आपण, त्यांच्याकडे ज्याला आपण आता म्हणतो की मी सुखी आहे किंवा प्रसन्न वगैरे, ज्याला आपण व्यावहारिक याच्यामध्ये म्हणतो, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं असं काहीही नव्हतं. त्यांच्याकडे श्रीमंती नव्हती, त्यांच्याकडे त्यांचा व्यवसाय व्यवस्थित चालत नव्हता, बायको त्यांची जोडीदार जो आहे आयुष्याचा तो त्यांचा व्यवस्थित नव्हता, मुलाबाळांचं व्यवस्थित नव्हतं. असं असताना सुद्धा ते म्हणतात की आनंद डोही आनंद तरंग, असं ज्या वेळेला ते म्हणतात, तर ते किती त्या परब्रह्माच्या तत्वाला स्पर्शित झालेले असतील. तर म्हणून संतांची खूणच आहे, संत तत्वाची खूणच आहे, जे आनंदामध्ये बाह्य गोष्टीवर ज्यांची प्रसन्नता अवलंबून नाही ते संत होय. अशी व्याख्या आपण सोपी व्याख्या करू. आणि शेवटची ओळ, बहिणी म्हणे मनी भूत कृपा पूर्ण, तेची ओळखण संतजना. शेवटची त्यांनी कसोटी सांगितलेली आहे. बहिणी म्हणे मनी भूत कृपा पूर्ण, ज्याच्या हृदयामध्ये भूत कृपा निर्माण, भूत म्हणजे कोण, जे जे भेटेल भूत ते मानिजे भगवंत, असं माऊली म्हणतायत. की जे मला कोणीही भूतामध्ये नुसतं जीवच येतील असं नाही, अजीव सुद्धा. म्हणजे या विश्वातलं जे जे काही निर्माण झालेलं आहे, जे जे काही प्रकृतीमधनं निर्मित झालेलं आहे, त्या प्रकृतीमध्ये निर्माण झालेल्या प्रत्येक गोष्टीविषयी आस्था असणं, मग ती नदी असू दे, वृक्ष असू दे, कुठल्याही प्रकृतीमध्ये जे जे तत्व निर्माण झालेलं आहे, पंचमहाभूतांपासून हे विश्व निर्माण झालं, तर पंचभूताचा हा जो विलास आहे, त्या प्रत्येकाविषयी तुमच्या हृदयामध्ये आस्था, कणव, दया असं निर्माण होणं आणि त्याची जपणूक तुमच्याकडनं होणं, हे संतांचं खूप मोठं लक्षण
या ठिकाणी संत बहिणाबाई सांगत आहेत. तर अशा प्रकारे संतांच्या ठाई हे सगळे भाव साहजिकच आपोआपच निर्माण होतात. तुम्हाला ज्याप्रमाणे बीजाचं रोपण केल्यानंतर त्यातून हळूहळू अंकुर फुटतो, अंकुर फुटल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण त्याचा जशी वाढ आपोआप एका घटनेतून दुसरी घटना निर्माण जशी होते, बीजापासून अंकुर, अंकुरापासनं त्या ठिकाणी फांद्या, फांद्यापासून हे सगळं एकातून एक जसं निर्माण होतं, त्याप्रमाणे तद्वतच ह्या संतत्वामध्ये म्हणजे तुम्हाला संत तत्वामध्ये ह्या गोष्टी साहजिकच होतात. म्हणजे एकदा का त्या परिसस्पर्श त्याला झाला म्हणजे अमृतत्वाचा किंवा त्या चितशक्तीच्या अनुभूतीचा परिसस्पर्श ज्या वेळेला सामान्य व्यक्तीच्या हृदयाला होतो, त्यावेळेला साहजिकच संत तत्वाचा परिपोष त्या ठिकाणी निर्माण होतो. तर म्हणून संत म्हणजे हे आहे. तर संतांचं ज्या वेळेला ओळखण आपल्याला होते, त्यावेळेलाच असं म्हटलेलं आहे की आपल्या तरुण जाण्याचा भाव त्या ठिकाणी निर्माण होतो. तुम्ही घरातून बाहेर पडलात की तुम्ही स्टेशनवर गेलात, तुम्हाला काशीला जायचं आहे, तुम्ही स्टेशनवर गेलात आणि घरच्यांना जर कोणी विचारलं की अमुक अमुक कुठे गेलेले आहेत, तर घरचे काय म्हणतील की ते गेलेत काशीला. आपण तर अजून काशीला पोहोचलेलोच नसतो, पण स्टेशनवर जरी असलो तरी मार्गस्थ आपण झालेलं ज्याप्रमाणे असतो, मार्गस्थ होणं हे पोहोचण्यासारखंच असतं. पोहोचण्याचा एक टप्पा आपण पार केलेला असतो, तरी आपण म्हणत काय असतो की काशीला गेले. तद्वतच संतांची ओळख होणं आणि संतांच्या चरित्राचा, संतांच्या साहित्याचा अभ्यास सुरू करणं किंवा संतांच्या साहित्याच्या अभ्यासाची इच्छा निर्माण होणं हे संताच्या संत तत्वापर्यंत पोहोचण्याचा किंवा त्या परब्रह्माच्या परमात्म्याच्या अनुभूतीचं हे प्रवासाचं मोठं यश आहे किंवा मोठा टप्पा आहे असं आपण त्याला म्हणू. परब्रह्माची अनुभूती आपल्या हातात आल्यासारखी आहे, परंतु कधी हातामध्ये येईल, ज्या वेळेला संतांना आपण ओळखू आणि संतांचा संग, सत्संग, संत संग ज्या वेळेला करू, त्यावेळेला त्या चितशक्तीची किंवा माझ्या मूळ स्वरूपाची ओळख मला झाल्यासारखीच ती ठरेल. तर हा संतांचा जो अभ्यास आपण करत असतो, संतांचं तत्व आपण ज्या वेळेला समजत असतो, त्यावेळेला हे संतांचं तत्व समजणं म्हणजे काय करणं? संतांचं तत्व समजणं, संतांना समजणं म्हणजे त्यांच्या साहित्याचा आपण अभ्यास करणं होय. आणि हा अभ्यास कधी पूर्ण होईल? संतांचं साहित्याचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं आहे? तर केवळ आपल्याला आपण काय करतो, संतांना एक आपण गूढ वलय निर्माण करून टाकलंय. संतांना एक प्रकारचं देवत्व आपण बहाल केलंय. म्हणजे देवत्व बहाल केलंय म्हणजे काय केलंय? देवत्व हा शब्द खरं तर खूप वेगळ्या अर्थाने तत्वज्ञानाने घेतलेला आहे. परंतु देवत्व बहाल केलं आहे म्हणजे काय केलं आहे? तर देवत्व बहाल केलंय म्हणजे त्याला आपण एक प्रकारचं असं की सामान्य पातळीवर त्याला आपण उतरवलेलं नाहीये. तर संत हे सामान्य पातळीवर प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवण्याचे राजमार्ग आहेत. संतांचा अभ्यास करणं म्हणजे काय? तर संतांचा अभ्यास करणं म्हणजे त्यांनी संत म्हणजे कोण? संत म्हणजे मूर्ती नव्हे. संत म्हणजे कुठल्या तरी त्यांची समाधी आहे, संत म्हणजे कोणतं तरी त्यांचं मंदिर आहे. तर संत हे त्यांच्या उपदेशामध्ये, संत हे त्यांच्या शब्दामध्ये असतात. तर त्यांचे शब्दांचा व्यवस्थितपणे अभ्यास करणं अपेक्षित आहे संत समजण्यासाठी. तर संत समजण्यासाठी त्यांचे ग्रंथांचा अभ्यास होणं गरजेचं आहे. तुम्हाला ज्या वेळेला माऊली समजायचे असतील, संत ज्ञानेश्वर समजायचे असतील, तर तुम्हाला अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, माऊलींचे अभंग आणि भावार्थ दीपिका या ग्रंथांचा सांगोपांग व्यवस्थित शांतपणे अभ्यास करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी उतरवणं हे संतांच्या आत्मचरित्र अवलंबण्यासारखं आहे. तर संतांचं चरित्र ज्या वेळेला आपण समजतो, संतांचं उद्बोधन आपण ज्या वेळेला बघतो, त्यांचे शब्द ज्या वेळेला आपण अभ्यासतो, त्यावेळेला कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजे? तर संतांचं चरित्र आपण ज्या वेळेला अभ्यासतो, त्यावेळेला आपल्याला दिसतं की त्यांनी अनेक ग्रंथांचं लिखाण केलेलं आहे. अनेक ग्रंथ त्यांच्याकडनं लिखित झालेत, बाहेर पडलेत, प्रगट झालेले आहेत. साहजिकच ज्या वेळेला व्यक्ती ही
सत्तत्वाची अनुभूती घेते, तिच्या ठाई प्रतिभेचं आपोआप प्रागट्य होतं. म्हणजे त्यांना असं लिखाण करायला बसावं लागत नाही. त्यांची प्रतिभा इतकी विलास करते, इतक्या उच्च पातळीवर जाते, की त्या संतांच्याकडून आपोआप लिखाण बाहेर पडतं. त्यांना विशेष असं शब्दांची मांडणी करत बसावी लागत नाही. आणि त्यांना आलेली अनुभूती ही त्या शब्दांमध्ये प्रगटते, आणि म्हणूनच त्या शब्दांना हा परिसस्पर्श झालेला आहे. अध्यात्माचा परिसस्पर्श त्या संतांच्या शब्दांना झालेला असल्यामुळे ज्या वेळेला त्या संतांच्या साहित्याचा आपण अभ्यास करतो, त्यावेळेला ते संत साहित्य आपल्याला दिव्य करून सोडतात. त्या दिव्यत्वाची प्रचिती आपल्याला सहजपणे येते. तर संतांच्या साहित्याचा अभ्यास ज्या वेळेला आपण करतो, तो अभ्यास कसा केला पाहिजे? तर संत साहित्याचा अभ्यास करणं म्हणजे आधी त्यांची भाषा आपण समजून घेतली पाहिजे. त्या भाषेचा मागचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे, त्यातला गुढार्थ समजून घेतला पाहिजे. म्हणूनच माऊलींनी ज्या वेळेला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, आपण त्याला ज्ञानेश्वरांनी निर्माण केलेली म्हणून ज्ञानेश्वरी म्हणतो. पण गीतेवरच दृष्टांत ग्रंथ आपण त्याला म्हणू. गीता ही काय आहे? गीता ही सिद्धांत ग्रंथ आहे. गीता हा ग्रंथ सिद्धांत ग्रंथ आहे, आणि माऊलींनी त्याच्यावर टीका किंवा भाष्य असं आपण त्याला म्हणणारच नाही आहोत. गीता हा सिद्धांत ग्रंथ असल्यामुळे माऊलींनी त्याच्यावर दृष्टांत ग्रंथ निर्माण केलाय. भावार्थ दीपिका हा दृष्टांत ग्रंथ आहे. सिद्धांत समजावून सांगण्यासाठी अनेक प्रकारे तुम्हाला उदाहरणं द्यावी लागतात. उदाहरणाशिवाय तुम्हाला सिद्धांत समजत नाही. तसं भगवद्गीतेतली ही जी सिद्धांत आहे, ते सामान्य भाषेमध्ये उदाहरणांच्या साह्याने माऊलींनी या ठिकाणी समजावून सांगितलेली आहे. अनेक प्रकारचे दृष्टांत त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर माऊलींना समजायचं असेल तर हे सगळे ग्रंथ तुम्हाला व्यवस्थित तुमचे अभ्यासले पाहिजेत आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे. पण ती भाषा तुम्हाला व्यवस्थितपणे त्याचा गूढार्थ समजला पाहिजे. तो गूढार्थ समजणं हे भाषेचं काम आहे. आणि दुसरं गोष्ट कोणती आवश्यक आहे आपल्याला हे समजण्यासाठी? तर संत समजण्यासाठी आपल्याला संत साहित्य हे ना भाषेचं काम आहे. पण भाषा एक भाग झाला, पण जोपर्यंत आपण तत्वज्ञान अभ्यासत नाही, तोपर्यंत आपल्याला संत साहित्य अभ्यासता येणार नाही. अनेक संकल्पना ज्या आहेत त्या तत्वज्ञानातल्या, जोपर्यंत आपण याला पर्यायच नाही. म्हणजे तुम्ही म्हणालात की मला तत्वज्ञानातल्या संकल्पना न समजून घेता संत साहित्य सोपं सोपं करून सांगा. असं सोपं सोपं जरी असेल तरी काही काही शब्द, काही परिभाषा अशा आहेत की त्या तुम्हाला समजून घेणंच गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही त्या संकल्पना समजून घेणार नाही, तोपर्यंत तुम्हाला संत साहित्य उलगडणार नाही. उदाहरण जर आपण बघितलं, सत्तत्व म्हणजे काय, चित्तत्व म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, त्यासोबत ब्रह्मतत्व म्हणजे काय, तर हे सगळं जे काही आहे, हे अनेक असे पारिभाषिक शब्द आहेत की जे तुम्हाला संत साहित्यामध्ये आढळतात. पण हे संत मोक्ष म्हणजे काय, हे संत साहित्यामध्ये हे शब्द जे आढळतात ते तुम्हाला तत्वज्ञानाच्या परिभाषेमध्ये तत्वज्ञानानेच त्याचा उलगडा होऊ शकतो. म्हणून तत्वज्ञानाचा अभ्यास असणं, तत्वज्ञानाची बैठक असणं, तत्वज्ञानाचं वाचन असल्याशिवाय तुम्हाला संत साहित्यातल्या या परिभाषा, हे पारिभाषिक शब्द तुम्हाला उलगडणार नाही. म्हणूनच बहिणाबाई पाठक म्हणतात की संतांचं वचन जे आहे, संतांचं जे साहित्य आहे, ते शास्त्राच्या आधारे तुम्ही उलगडलं पाहिजे. संतांचे वचन शास्त्राचे आधारे. संत हे जे उपदेश करतात ते शास्त्राचा आधार घेऊन करतात. शास्त्र म्हणजे काय? शास्त्र म्हणजे श्रुती, स्मृती, पुराण, गीता, महाभारत, रामायण या सगळ्या ग्रंथांचा समावेश शास्त्रामध्ये होतो. त्या सगळे शास्त्र जी आहेत ती सगळी, किंवा दर्शन वाङ्मय, याच्या आधारेच संतांनी आपलं तत्वज्ञान प्रसूत केलं आहे, आपलं साहित्य मांडलेलं आहे. साहित्याची रचनाच मुळी याच्या आधारे केलेली आहे. मग हे सगळं काही आहे, हे शास्त्राच्या आधारे जर असेल संतांचं साहित्य, मग शास्त्राचा आधार घेतल्याशिवाय, साहित्यातल्या त्यांच्या शास्त्राच्या साहित्यातलं काही पारिभाषिक शब्द उलगडल्याशिवाय, त्यांच्या व्याख्या बघितल्याशिवाय, तुम्हाला त्या सिद्धांताचा उलगडा केल्याशिवाय तुम्हाला संत साहित्य समजणार नाही. म्हणून संतांचं साहित्य अभ्यासण्यासाठी आधी संत म्हणजे काय,
संतांचं साहित्य काय आहे आणि संत साहित्याचा अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे हे सगळं समजून घेणं क्रमप्राप्त आहे. संतांच्या साहित्याचा अभ्यास करण्यासाठी संतांची शब्दावरची पकड किंवा त्यांनी जे साहित्य प्रतिपादलेलं आहे त्याच्यामधला गूढार्थ आणि त्यातील त्याच्या मागचं तत्वज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून तत्वज्ञानाच्या अभ्यासाशिवाय संत साहित्य अभ्यासूच शकत नाही. संत साहित्याचा अभ्यास साहित्याच्या अंगाने होतो, परंतु साहित्याच्या अंगाने होणं हे अपुरेपण आहे. संत साहित्याचा अभ्यास भाषेच्या अंगाने होणं हे अपुरेपण आहे. जोपर्यंत तत्वज्ञानाचा स्पर्श त्या अभ्यासाला होत नाही तोपर्यंत परिपूर्णता त्या संत साहित्याच्या अभ्यासाला परिपूर्णता नाही. म्हणून संत साहित्याचा अभ्यास एकदा सुरू झाला की मग तुम्हाला हळूहळू जीवनाचं सार्थक्य काय आहे, माझं जीवन कशासाठी आहे, माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे, मी कोण आहे, माझं कर्तव्य काय आहे, माझ्या जीवनाचं ध्येय कोणत्या साधनांनी प्राप्त होणार आहे, माझं जीवन व्यवस्थित सुरू आहे की नाही, अशा अनेक प्रश्नांचा उलगडा तुम्हाला संत साहित्याच्या अभ्यासाने होतो. आणि हा अभ्यास तुम्हाला चिकित्सक दृष्टीने करायचा आहे. विश्वास ते श्रद्धा, श्रद्धा ते अनुभूती, अशा प्रकारे हा प्रवास होत जातो. विश्वास डळमळीत होऊ शकतो. एकदा का विश्वासाचं रूपांतरण श्रद्धेमध्ये झालं की मग तुमचा अजिबात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शंका मनात निर्माण होत नाही. शंकराचार्यांनी ज्या वेळेला अथातो ब्रह्म जिज्ञासा या ब्रह्मसूत्रावर भाष्य केलं तर त्यावेळेला शंकराचार्य काय म्हणतायत, आद्य शंकराचार्य, की साधन चतुष्टय ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये निर्माण होतं त्याच व्यक्तीला ते गुरु जे आहे ते ब्रह्मज्ञान प्रदान करतात. मग हे साधन चतुष्टयामध्ये खूप मोठी जी संपदा सांगितलेली आहे. त्या साधन चतुष्टयाचं पहिलं साधन आहे नित्यानित्य वस्तू विवेक, दुसरं आहे इहमूत्रार्थ फलभोग विराग, तिसरं आहे शमदमादी साधन संपत आणि चौथं आहे मुमुक्षुत्व. ह्या 4 साधनांचा प्रवास ज्या शिष्याचा पूर्ण होतो त्यालाच ब्रह्मतत्वाचा उपदेश गुरु करतात. मग या तिसरं जे साधन आहे शमदमादी साधन संपत, या शमदमादी साधन संपदामध्ये श्रद्धा ही संपत्ती सांगितलेली आहे. अशी श्रद्धा ज्या हृदयामध्ये निर्माण होते त्या श्रद्धेमधूनच पुढे त्या अनुभूतीची, ब्रह्मतत्वाच्या अनुभूतीची, ईश्वर तत्वाच्या अनुभूतीची, प्रकृतीमध्ये जी चित शक्ती आहे त्याची अनुभूती मनुष्याला साक्षात येते. विवेकानंदांना ती आली, रामकृष्ण परमहंसांना ती आली, ज्ञानेश्वर महाराजांना ती आली, कबीरांना ती आली, संत रामदासांना ती आली. जे जे काही संत झालेले आहेत, आसे तू हिमाचल म्हणतीये मी, त्या सगळ्यांना या स्वतःच्या मी कोण आहे या प्रश्नाचा उलगडा झाला आहे, त्या चित्शक्तीची अनुभूती आलेली आहे. मी त्या चित्शक्तीपासून वेगळा नाही अशी साक्षात अनुभव येणं म्हणजे अनुभूती होय. तर अशा प्रकारे संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करून त्याचा अभ्यासाचा प्रवासाची परिसीमा तेव्हाच गाठल्या जाते जेव्हा आपल्याला त्या संतांच्या साहित्यामध्ये जे काही सांगितलं आहे ते आपल्या आचरणामध्ये येऊन त्याची अनुभूती प्राप्त होते. म्हणून आज आपण आजच्या प्रथम भागामध्ये संतांचं आत्मचरित्र उलगडण्यासाठी काय काय करायला पाहिजे याची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली. संत म्हणजे काय, त्याची संत ओळखण्याची कसोटी काय आहे, संत शब्दाची व्याख्या काय होते, त्यासोबतच संत शब्द कशा प्रकारे आपल्या जीवनाला व्यापून टाकतो, तर तो शब्द तेव्हाच व्यापून टाकतो ज्या वेळेला आपण संतांचे ग्रंथ व्यवस्थितपणे अभ्यासतो आणि अभ्यासल्यानंतर त्याची परिणती अनुभूतीमध्ये होत असेल त्याच वेळेला आपला अभ्यास परिपूर्ण झाला असं समजल्या जातं. असं प्रकारे आपण आज प्रास्ताविक किंवा प्रस्तावना बघितली. पुढच्या याच्यामध्ये आपण संतांचं एक साहित्य जे आहे त्यातला थोडा भाग घेऊन त्या
संतांचं एकंदरीतच व्यापकत्व लक्षात घेणार आहोत. म्हणजे विशेष करून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपल्याला हे जे काही संत आहेत, पंचसंत आपण विशेष करून बघतो महाराष्ट्रातले, म्हणजे रामदास स्वामी, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, नंतर माऊली, नामदेव महाराज, हे तर आपल्याला सर्वश्रुत असे संत आहेत. परंतु ज्या संत स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत, विशेष करून संत स्त्रियांविषयी मला फार विलक्षण अशी ओढ आहे त्यांच्या साहित्याविषयी, की एकंदरीतच परकीय आक्रमणापासून पिंजून निघालेला आणि एक प्रकारच्या परकीय आक्रमणापासून खिळखिळा झालेला असा हा समाजामध्ये, समाजाची घडी अशी विस्कळीत झालेली असताना एखाद्या स्त्रीनं संसारामध्ये राहून किंवा संसारामध्ये न राहताही सामाजिक चौकटीला त्याचं उल्लंघन न करता अनेक प्रकारचे हाल, उपेक्षा सहन करून ती या सन्मार्गावर प्रवृत्त होते आणि तिच्याकडनं ते साहित्य रचल्या जातं, याबद्दलच मला विलक्षण ओढ आहे. त्यामुळे आपण पुढच्या तासापासनं, पुढच्या भागापासनं आपण काय बघणार आहोत, पुढच्या याच्यापासून आपण संत साहित्यामध्ये विलक्षण अशा ज्या स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत, ज्यांनी आपल्या जीवनातून ते प्रागट्य केलेलं आहे, चितशक्तीचं प्रागट्य केलेलं आहे साहित्याद्वारे, त्या संत स्त्रियांच्या साहित्याला आपण स्पर्श करणार आहोत, त्यांच्या साहित्याचा आपण अभ्यास करणार आहोत. साधारण याला जर आपण प्रवचन असा शब्द आपण नेहमी म्हणतो, प्रवचन, त्यांनी प्रवचन केलं, तर प्रवचन शब्दाचा अर्थ काय? वचन म्हणजे शब्द, जे काही बोललेलं आहे, लिहिलेलं आहे, ते म्हणजे वचन होय. ज्यावेळेला अर्जुन म्हणतो करिष्ये वचनं तव, म्हणजे तू जे सांगितलेलं आहे, हिताच्या गोष्टी सांगितलं आहे, गुज सांगितलेलं आहे, तुला जे वाटतं की मी करायला पाहिजे, त्यात माझं कल्याण आहे, हे सगळं काही वचन शब्दामध्ये येतं आणि त्याला प्र हा उपसर्ग लागलेला आहे. प्रकर्षेन वचनम म्हणजे प्र उपसर्ग काय करतो? प्र हा उपसर्ग प्रकर्षाने सांगतो, प्रकर्ष हा अर्थ सांगतो, आणि प्र हा उपसर्ग सर्व बाजूंनी हा अर्थ त्याने सांगतो. प्रकाश किंवा प्रभाव असं म्हणतो ना आपण, तर प्र हा उपसर्ग सर्व भावांनी, सगळ्या बाजूंनी, तर सगळ्या बाजूंनी आपल्या जीवनामध्ये ते शब्द उतरवणं म्हणजे प्रवचन होय. उतरवल्याची प्रवचन म्हणजे काय? तर प्रवचन म्हणजे उतरवले पाहिजेत असा भाव ज्याच्या हृदयामध्ये आहे तो, आणि ज्याच्या हृदयामध्ये समोरच्याच्या हृदयामध्ये आहे तो श्रोता, म्हणजे प्रवचनकार आणि प्रवचन ऐकणारा जो श्रोता आहे, त्या दोघांच्याही मनामध्ये असा भाव निर्माण होणं म्हणजेच त्या ठिकाणी ते प्रवचन ठरतं. तर असं प्रवचन आपण करणार आहोत. प्रवचन म्हणजे कोणीतरी सांगतंय आणि कोणीतरी अगदीच नुसतं कानावर पडतं आहे असा भाव त्या ठिकाणी नसायला पाहिजे. म्हणून पुढच्या प्रवचनामध्ये आपण काय करणार, त्या अर्थाने प्रवचन म्हणती आहे, पुढच्या प्रवचनामध्ये आपण एक संत स्त्री घेऊन आपण तिच्या साहित्यामध्ये कुठल्या प्रकारे तो ते आध्यात्मिक गूढ किंवा आध्यात्मिक वलय परिचालित झालेला आहे, प्रस्फुटित झालेला आहे, त्याचा उलगडा पुढच्या भागात आपण करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. खूप छान, खूप सुंदर. अमृताचा वर्षाव हा शब्द फक्त ऐकला होता, पण खऱ्या अर्थाने आज त्याची प्रचिती आली. गेली तासभर शब्दरूपी अमृताने अगदी असं न्हावून टाकलं. खरं म्हणजे संत साहित्य खूप मोठा विषय, त्याची व्याप्ती पण खूप मोठी आहे. पण हा इतका मोठा विषय अत्यंत सोप्या आणि सुंदर भाषेत सांगण्याचं कौशल्य मॅडमकडे होतं, आणि त्यांनी अगदी खिळून ठेवलं, आणि सुंदर असा सत्संगाचा लाभ आपल्याला आज सगळ्यांना मिळालेला आहे. पुनश्च एक वार मी सगळ्यांतर्फे, सिद्ध समाज योगाच्या परिवारातर्फे मॅडमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. कोणाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असल्या तर द्या, अन्यथा आपण प्रार्थना करूया. जय गुरुदेव. हा, जय गुरुदेव. खूपच साध्या आणि सोप्या भाषेत मॅडमनी सांगितलं. खूपच आवडलं. धन्यवाद. धन्यवाद.